नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात सगळे? तर पायथनच्या मास्टर सीरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, की यार मागच्या व्हिडिओमध्ये आपण पायथनमध्ये काय बेसिक प्रोग्राम केले होते. म्हणजे आपला एक टॉपिक होता नेस्टेड इफमध्ये, जो की आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला. आज एक नेस्टेड इफचाच आपण एक नवीन टॉपिक कव्हर करूया. म्हणजे एक्स्ट्रा प्रोग्राम मी तुमच्यासाठी घेतोय, की नेस्टेड इफमध्ये अजून वेगळ्या प्रकारचे कशा पद्धतीचे प्रोग्राम्स आपण करतो. एक मोठा प्रोग्राम आपण यामध्ये घेणार आहे, जो की आहे एटीएम सिस्टीम. तुम्ही बघितलं असेल की एटीएम सिस्टीम, तुम्ही कधी एटीएम मध्ये गेला असेल तर एटीएम मध्ये तुम्हाला माहिती असेल कशा प्रकारे प्रोसेसिंग होते. एटीएम मध्ये पण ते काय की एक डिजिटल एक मशीन आहे, त्या मशीन मध्ये पण प्रोग्रामिंग केलेली असते. आणि एटीएम मध्ये सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टम असतो. ऑपरेटिंग सिस्टमच्या मदतीने आपण तिकडे मनी विथड्रॉ आणि डिपॉझिट करू शकतो. मग जसं की तुम्हाला माहिती की एटीएम मध्ये गेल्यावर आपल्याला सगळ्यात आधी कार्ड एंटर करावं लागतं, कार्ड टाकावं लागतं. आता आपल्याकडे इथं कार्ड तर नाहीये, ऍक्च्युली आपल्याकडे प्रोग्राम्स आहे. तर आपण काय करणार की कार्ड टाकल्यानंतर जे पिन टाकावं लागतो आपल्याला, मग आपण ते पिन टाकल्यानंतर पिन जर बरोबर आला तरच आपल्या पुढची प्रोसेस होईल. म्हणजे आपण विथड्रॉ करू शकतो, डिपॉझिट करू शकतो, या टाईपचे प्रोसेसिंग. ओके. तर चला बघूया आपण एटीएम मशीनमध्ये कशा पद्धतीचे प्रोग्राम्स यूज केले जातात. ओके. फक्त पायथनच्या मदतीनेच नाही, तर ते म्हणजे फक्त पायथन यूज करत तर दुसरी कोणती लँग्वेज यूज केली गेली असेल. पण त्याचा एक डेमो आपण बघणार आहे की ऍक्च्युअलमध्ये अशा प्रकारची प्रोसेसिंग कशा पद्धतीने केली जाते एका कोडिंगच्या मदतीने. तर चला मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या व्हीएस कोडमध्ये. तर व्हीएस कोडमध्ये आपण एक फाईल क्रिएट करणार आहे. फाईलचं नाव मी बघा इफ इज लॅडर स्टेटमेंटमध्येच आपण चालतोय बरं का. अजून त्याचेही प्रोग्राम्स करतोय. तुम्हाला जर का जास्त एक्स्ट्रा प्रोग्राम्स हवे असतील म्हणजे प्रॅक्टिस करिता, तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये Google ड्राईव्हची लिंक भेटेल. तिथून तुम्हाला पीडीएफ भेटेल. ते पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे तुमची एक्स्ट्रा प्रॅक्टिस त्यामध्ये होऊन जाईल. आणि जर का एखादा प्रश्न तुम्हाला नाहीये तर तुम्ही मी तर म्हणतो की तुम्ही बिगिनर असाल तर बिलकुल बी ChatGPT नका करू. कारण स्वतःहून जोपर्यंत प्रोग्राम्स तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस होणार नाही. म्हणून सांगतो, जर का कोणताही प्रोग्राम तुम्हाला नसेल येत तर तुम्ही सिंपल कमेंटमध्ये सांगा की हा प्रोग्राम मला येत नाहीये, तर मग तो कशा पद्धतीने करायचा तो मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ नक्की आणेल. ओके. तर मग बघूया की एटीएम सिस्टम कशा पद्धतीने परफॉर्म केला जातो. मग मी एक नाव देतो याला प्रोग्रामला, एटीएम सिस्टम डॉट पीवाय अशा पद्धतीने मी एक नाव देतो प्रोग्रामला. ओके. एटीएम सिस्टम म्हणजे इझिली कळेल की आपण एटीएमचा प्रोग्राम करतोय. मग सगळ्यात आधी बघा की एटीएम मध्ये गेल्या गेल्या आपल्याला काय गरज पडते, कार्ड. तर आता मी बोललो की आपल्याकडे कार्ड नाही, तर आपल्याकडे काय की पिन आहे. मग मी काय एक पिन डिसाईड करणार की आपण म्हणू शकतो ओल्ड पिन. ओके. ओल्ड पिन इक्वल टू 1234 हा आपला एटीएमचा ओल्ड पिन आहे. त्यानंतर आपण एक न्यू पिन टाकू शकतो. मी इक्वल टू देऊन न्यू पिन एंटरही करू शकतो किंवा प्री डिफाईन करू शकतो. आपण काय करू की युजर डिफाईन करूया. इंट इन ब्रॅकेट. आता नंबर मध्ये असतो तो ऑब्विसली इंट इनपुट आपण घेणार. इथं म्हणणार एंटर युअर पिन किंवा एंटर द पिन, एंटर युअर एटीएम पिन, काही तुम्ही बोलू शकतात. आता बघा या ठिकाणी कंडिशन लागेल. इफ जर का तुमची जो न्यू पिन आहे, ओके, तुमचा जो न्यू पिन आहे आपण आता एंटर केलेला, तो जर सारखा आला ओल्ड पिन सारखा, ओके, कोलन आपल्याला लावेल. मग त्यानंतरची प्रोसेसिंग त्याच्या आतमध्ये आपला प्रोग्राम जाईल. ओके. जर का पिन आपला सारखा आला. बट आता बघा जर का रॉंग आलं तर मग काय जाईल, तो इल्स कडे जाईल. इल्स कडे. आणि इल्स कडे काय म्हणणार, आपण इल्स कडे म्हणू शकतो इनव्हॅलिड पिन. टायपिंग माझी यार थोडीफार मिस्टेक होतच असते. आता आपल्याला कोडिंगमध्ये जसं टायपिंगची गरज नाही पडत. ठीक आहे. तर इल्स मध्ये काय येईल की इनव्हॅलिड पिन येईल. पण इफ मध्ये जर का पिन ओल्ड पिन न्यू पिन जर बरोबर आला तर त्याच्या आतमध्ये जाईल. आणि आतमध्ये गेल्यानंतर आपण काही ऑप्शन्स युजरला दाखवू शकतो. बघा एटीएम मध्ये ना जेव्हा पिनची तर नंतर गोष्ट येते, जेव्हा आपण मनी अमाऊंट टाकतो देन मग आपण पिन एंटर करतो. पण मग आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करू. आपण काय करू की आधी पिन एंटर करून त्याच्यानंतर ते 3-4 ऑप्शन आपल्याला मेन्शन दाखवता येतील युजरला. आपण बेसिक ते 3 ऑप्शन घेणार आहे. एक असणार आपलं विथड्रॉ, दुसरं असणार आपलं डिपॉझिट आणि तिसरं असणार आपल्याकडं चेक बॅलन्स. ओके. तर मग आपण ही 3 ऑप्शन युजरला डिस्प्ले करायची आहे. मग त्याकरिता आपण एक सिंपल प्रिंट घेऊ शकतो की वेलकम टू बँकेचं नाव, फॉर एक्झाम्पल वेलकम टू एसबीआय. नाही, एसबीआय नाही घ्यायचं, HDFC घेऊ. एसबीआय चांगली नाही आपल्यासाठी. ओके. तर वेलकम टू HDFC आपल्याला एक मेसेज प्रिंट होईल. ब्रॅकेटमध्ये आपण ना काहीतरी ऑप्शन्स दाखवणार युजरला. मग 1 नंबरला असणार आपल्याकडं विथड्रॉ. ओके. असे ऑप्शन्स फक्त डिस्प्ले करायचे युजरला, की जर पिन बरोबर आला तर युजरला काय हे बेसिक ऑप्शन्स डिस्प्ले होतील. आणि पिन रॉंग आला तर ऑब्विसली तो इल्स कडे जाईल, ऑप्शन डिस्प्ले होणार नाहीत. यामध्ये डिपॉझिट, अगेन प्रिंट, आणि प्रिंट मध्ये असणार आपल्याकडे थर्ड नंबरला असणार चेक बॅलन्स. ओके. अशा पद्धतीच्या आपल्याकडं
3 ऑप्शन्स युजरला डिस्प्ले करायचे आणि त्यामध्ये पण परत आपण काय करणार की एक चॉईस एंटर करणार 1 2 3 4. आता आता बघा एटीएम मध्ये गेल्यावर आपल्याला टच करावं लागतं, पण इथं आता टच वगैरे तर नाहीये, पण टच केल्यावर कोणता डेटा जातो बॅकएंडला म्हणजे ते मशीनमध्ये, तर त्या टाईपचा प्रोग्राम आहे. तर काय होईल की आपण युजरला एक एंटर चॉईस करायला लावू. मग इथं म्हणणार आपण एक व्हेरिएबल घेणार, जसं की आपल्याला म्हणायचं आहे चॉईस इक्वल टू नंबरमध्ये इंट इनपुट इन ब्रॅकेट एंटर द चॉईस फ्रॉम अबव. ओके, एक चॉईस मी एंटर करायला लावली. आता या चॉईसला पण आपण चेक करणार, म्हणजे परत एक इफ लागणार. बघा आता इफ मध्ये इफ आला तर याला आपण काय म्हणतो की नेस्टेड इफ म्हणतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं इफ इज लॅडर म्हणजे इफ म्हणजे मोर दॅन 2 कंडिशन जर मला घ्यायची असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो, इल्स इफ. इथेही इल्स इफ येणारच आहे, बट इफ मध्ये इफ याला आपण नेस्टेड इफ कन्सिडर करतो. मग त्यामध्ये बघा की जर का पिन आपला बरोबर आला मग काय होणार की इफ चॉईस डबल इक्वल टू 1, म्हणजे काय की युजरने जर चॉईस 1 टाकली तर काय होईल की चॉईस 1 नंबरला काय बघा विथड्रॉ आहे, तर ऑब्व्हियसली आपण काय करणार एक अमाऊंट विचारणार. युजरला विचारतो ना की तुला किती रुपये विथड्रॉ करायचे, मग इथं म्हणणार आपण एंटर अमाऊंट टू विथड्रॉ. एक युजरला विचारलं आपण की भाऊ तुला किती रुपये, ओके आपल्याला प्रिंट मध्ये नाही घ्यायचं ते, ऑब्व्हियसली आपल्याला ते घ्यायचं आहे विथड्रॉ नावाचा व्हेरिएबल आपल्याला क्रिएट करावा लागेल. मग विथड्रॉ इक्वल टू इंट इन ब्रॅकेट इनपुट. ओके, म्हणजे काय की आणि जी अमाऊंट आपण एंटर करतो ऑब्व्हियसली एटीएम मध्ये, तर ते आपण नॉर्मल नंबर्स मध्ये करतो, राईट. 1000 2000 आपण कधी पॉईंट मध्ये करतो का, नाही. म्हणून मी काय घेतला इंटिजर घेतला. आणि जी पण व्हॅल्यू आपण एंटर करतोय तिला स्टोअर करायचंय सिस्टीम मध्ये, मग त्याकरिता आपल्याला व्हेरिएबल घेणं गरजेचं आहे. बिकॉज व्हेरिएबलचा बेनिफिट असा असतो की तो व्हॅल्यू स्टोअर करतो आपल्या कम्प्युटरमध्ये, म्हणजे अनालाइज करायचं काम करतो की हा आपल्याकडे XYZ व्हॅल्यू आहे. मी फक्त 5 एंटर केला तर 5 समजणार नाही की यार 5 काय आहे, तो एज पण राहू शकतो, मार्क्स पण राहू शकतो, पॉईंट पण राहू शकतो, काही राहू शकतो. ओके, म्हणून आपण एक व्हेरिएबल कन्सिडर करतो की तो मेमरी प्रोव्हाइड करतो एका व्हॅल्यूला. ओके, मग मी काय केलं की विथड्रॉ मध्ये एक अमाऊंट एंटर केली. जेव्हा पण युजर चॉईस करेल 1, ओके, त्यांनी जर 1 एंटर केला तर तो जाईल विथड्रॉ मध्ये, आणि विथड्रॉ मध्ये काय करणार आहे की तो अमाऊंट एंटर करेल, राईट. हा, पण अमाऊंट एंटर करण्याकरिता त्याच्याकडे आधी बॅलन्स असलं पाहिजे. तो विथड्रॉ जेव्हा करतोय तर त्याच्याकडे बॅलन्स असलं पाहिजे. मग एक बॅलन्स जे बघा आता प्रत्येक कंडिशन मध्ये आपल्याला दाखवायचं आहे ते. ओके, डिपॉझिट करायचं तर बॅलन्स मध्ये ऍडिशन होईल, चेक बॅलन्स करायचं तर बॅलन्स आपल्याला चेक होईल जे करंट बॅलन्स आहे, विथड्रॉ करतोय तर आपण बॅलन्स मधून व्हॅल्यू मायनस करणार आहे. ओके, मग आपण काय करू की सुरुवातीला इथे बाहेर सगळ्या कंडिशनच्या बाहेर इथं आपण एक व्हेरिएबल क्रिएट करू बॅलन्स नावाचा, आणि त्याच्यामध्ये काहीतरी मी 50,500 एक रॅन्डम व्हॅल्यू मी डिस्प्ले करून देतो. तुम्ही पॉईंट मध्ये जरी केली तरी चालतं. ओके, मी एक इंटिजर मध्ये करून देतो. मग आता काय होईल बघा, पण बघा कधी मध्ये असं होतं का की ज्यावर तुमच्याकडे बॅलन्स जर 5,000 आहे तुम्ही विथड्रॉ 6,000 करताय, पॉसिबल आहे का विथड्रॉ होणं? नाही ना. मग त्या ठिकाणी बघा कंडिशन लागते की जर का आपण विथड्रॉ जी अमाऊंट जी आहे ती आपल्या बॅलन्स पेक्षा जास्त टाकली, माझ्याकडे बॅलन्स 1000 आणि मी टाकतो 2000 की मला 2000 विथड्रॉ करायचे, बट मग काय की 2000 माझ्या अकाउंटमध्ये आहे नाही, माझा बॅलन्स फक्त 1000च आहे. मग त्या ठिकाणी एटीएम आपल्याला काहीतरी एक इश्यू प्रोव्हाइड करतो, म्हणजे एक एरर देतो ऍक्च्युली. मग एरर कशा प्रकारचा असतो की इनसफिशियंट बॅलन्स असेल तर अशा प्रकारचे एरर्स. मग बघा त्या ठिकाणी परत एक इफ लागलं, परत बघा इफ मध्ये इफ, देन अगेन इफ मध्ये इफ, तर अशी कंडिशन आपण इन्क्रीज करणार आहेत. परत इफ लागल, कशी इफ की जर समजा विथड्रॉ मध्ये मी आता अमाऊंट टाकली, राईट, ती जर लेस दॅन इक्वल टू बॅलन्स आहे. ओके, लेस दॅन इक्वल टू बॅलन्स कसं आहे बघा, म्हणजे विथड्रॉची अमाऊंट मी 2000 टाकली आणि माझ्याकडे बॅलन्स 5000 आहे, मग 2000 इज लेस दॅन आहे 5000, राईट. अँड इक्वल टू म्हणजे मी काय करू शकतो की माझ्या अकाउंट मध्ये जर 5000 रुपये जर मी 5000 चे 5000 पूर्ण काढू शकतो, म्हणजे इक्वल टू पूर्णचे पूर्ण काढू शकतो, किंवा मी त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू काढू शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त नाही काढू शकत. मग हेच की जर का माझी विथड्रॉची अमाऊंट मी जिथे एंटर केली आहे ती जर बॅलन्स किंवा बॅलन्सपेक्षा कमी असेल तरच मी त्याला विथड्रॉ करणार. परत मग लगेच या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला वापरणार जो की आहे आपला बॅलन्स मायनस इक्वल टू विथड्रॉ. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे. याचा मिनिंग कसा आहे माहिती का, की आपण असाइनमेंट ऑपरेटर वापरला आहे की बघा आधी काय होणार की बॅलन्सची जी व्हॅल्यू आहे बघा आपली काय आहे 50,500, तर त्याच्यामधून विथड्रॉची अमाऊंट मायनस होणार, देन जो इक्वल टू आहे त्याच्या मदतीने जी पण काही कॅल्क्युलेशन येईल ती परत ट्रान्सफर होणार बॅलन्समध्ये. मग या ठिकाणी याचा मिनिंग असा आहे, आपण हा सुद्धा यूज करू शकतो बॅलन्स इक्वल टू बॅलन्स मायनस विथड्रॉ. तर एकतर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो किंवा
अशा पद्धतीने करू शकतो. ओके. याचा मीनिंग मी लिहिला अशा पद्धतीने आहे, की असाइनमेंट ऑपरेटर, पण त्याचा मीनिंग काय असतो, की असा, की बॅलन्स वजा विथड्रॉ, तर जे पण काही नवीन व्हॅल्यू येणार ती परत बॅलन्समध्ये स्टोअर होणार आहे. अगेन मग आता बघा विथड्रॉ केलंय, तर परत एक स्टेटमेंट आपण प्रिंट करू शकतो प्रिंटमध्ये, की द मनी इज सक्सेसफुली विथड्रॉ फ्रॉम द अकाउंट. ओके. असं विथड्रॉन पण असं काहीतरी म्हणतात, की मनी तुझ्या सक्सेसफुली विथड्रॉ झालेली आहे. असा एक मेसेज आपण दाखवू शकतो आणि तुमचं करंट बॅलन्स जे आहे ते पण आपण प्रिंट करू शकतो. मग अगेन एक प्रिंट आपण दाखवणार. ओके. प्रिंट इन ब्रॅकेट युअर करंट बॅलन्स इज, आपण ना एक असं फॉर्मॅटिंग लाईन मे बी तुम्हाला माहिती असेल काय करतो आपण, की जर का मिडलला कुठेतरी मला डबल कोटच्या आतमध्ये एखादी व्हॅल्यू प्रिंट करायची असेल, तर आपण काय करतो, की डबल कोटच्या आतमध्ये जिथं व्हॅल्यू समजा मला बॅलन्स प्रिंट करायचं, तर मी बॅलन्सचा व्हेरिएबल इथे यूज करणार, बट तो यूज करणार मी कर्ली ब्रॅकेटमध्ये. ओके. कोडिंगचा एक रूल आहे, डबल कोटमध्ये व्हॅल्यू प्रिंट करायची असेल मेनली पायथनमध्ये, तर आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हेरिएबल पास करतो आणि इथं एफ लावतो. एफ मीन्स आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो फॉर्मॅट, की आपण एक फॉर्मॅट चेंज केला याचा. ठीक आहे, प्रिंटिंग लाईनचा. तो आता काय होणार, की युअर करंट बॅलन्स इज, जे पण काही बॅलन्स असेल ते आपल्याला इथं बघायला भेटेल. ओके. झालं. आता हा कोणता इफ होता, जर विड्रॉची अमाऊंट बॅलन्सपेक्षा कमी असेल किंवा सारखी असेल तर आपलं मनी विड्रॉ होईल. पण जर का विड्रॉची अमाऊंट जास्त गेली, मग मग आपण त्याला इल्स लावणार. ऑब्व्हियसली इथं इल्स लावणार. आणि बघा इंटेंटेशन फॉलो करतं. पायथनमध्ये ना कर्ली ब्रॅकेट नसतात. कोणती गोष्ट कुठे लिहायची, कोणती कंडिशन कुठे येईल, कोणत्या कंडिशनमध्ये येईल ते मॅटर करणं गरजेचं आहे. म्हणजे तेच मॅटर करतं या ठिकाणी. मग आता हा जो इल्स आहे तो याचा वाला इल्स आहे. ओके. तो इल्स याचा वाला आहे. मग आता काय झालं, की जर का बॅलन्सची व्हॅल्यू मी जास्त टाकली, विड्रॉची व्हॅल्यू मी जास्त टाकली, तर काय होणार आहे, इनसफिशियंट सफिशियंट अमाऊंट. ओके. इनसफिशियंट अमाऊंट म्हणू शकतो किंवा इनसफिशियंट बॅलन्स, की भाऊ तुझ्या अकाउंटमध्ये पैसे नाही आणि तू जास्त पैसे काढतो हे बरोबर नाहीये, असं एटीएम आपल्याला म्हणाल. ओके. जोक्स साईड. या ठिकाणी आपण त्याला म्हणजे अशा प्रकारचे मेसेज आपण प्रिंट करू शकतो. झालं. हे झालं. जर का तुमचं बॅलन्स वगैरे बरोबर म्हणजे कमी जास्त असेल तर त्याचा वाला इफ एल्स. चॉईस 1 पण आपला या ठिकाणी एंड झालेला आहे. आता चॉईस 2 नंबरचा. चॉईस 2 कोणाला जातो? ऑब्व्हियसली तो जाईल इलिफला. कारण आपल्याकडे बघा 3 चॉईस आहे. 3 चॉईसमध्ये मी बोललोय, की पहिली चॉईस 3 नाही आपल्याकडे 4 आहे. 4 कशा? की ह्या 3 तर आहेत. बट चौथी चॉईस कोणती आहे? चौथी कंडिशन कोणती आहे? जर का यांच्या व्यतिरिक्त तिसरी कोणताही दुसरा नंबर टाकला म्हणजे 4, 0, 4, 5, 6 म्हणजे कोणताही नंबर टाकला एक्सपेक्ट 1, 2, 3 पेक्षा. मग जर काय झालं, की मग तुम्हाला काय सांगेल, की इनव्हॅलिड चॉईस किंवा रॉंग चॉईस, ती चॉईस तुमच्याकडे अवेलेबल नाहीये. तर असं एक एरर, ती झाली आपली चौथी वाली कंडिशन. मग काय, की पहिली कंडिशन इफला, ती जाती विथड्रॉला. सेकंड कंडिशन इलिफला, नंतर थर्ड पण इलिफ, आणि जी फोर्थ आहे ती जाईल एल्सला. मग त्या पद्धतीचे आपण याला डिवाइड करणार. आता ती कुठे येणार माहिती का? इथं नाही येणार, ती इथं येईल. ओके. हा जो चॉईस 1 आहे ना, सेम त्याच्या लाईनीला इथे. मग इथे आपण टाकणार इलिफ. इलिफमध्ये मी टाकणार जर चॉईस आपली भेटली 2. ओके. एक लाईन आपण गॅप देऊ या ठिकाणी. जर चॉईस आपली 2 भेटली तर काय करणार? आता बघा 2 याच्यासाठी पण आपल्याला ना एक अमाउंट एंटर करायची, की भाऊ तुला किती डिपॉझिट करायचं तुझ्या अकाउंटमध्ये. मग एक व्हेरिएबल घेतला आपण डिपॉझिट नावाचा, इक्वल टू इंट इन ब्रॅकेट इनपुट, अगेन एक ब्रॅकेट, एंटर अमाऊंट टू डिपॉझिट. ओके. डिपॉझिट किती करायचे ती अमाऊंट एंटर कर. आता आपण जेव्हा एटीएम मशीन मध्ये गेलो तर आपण तिथं पैसे एंटर करतो, म्हणजे पैसे जे सबमिट करतो, मग ते एटीएम मशीन त्याला कॅल्क्युलेट करून एक अमाऊंट आपल्याला डिस्प्ले करतो. पण आपल्या इथं तसं नाही. आपण काय करणार, की एक व्हॅल्यू एंटर करणार. राईट. मग ती व्हॅल्यू त्या ठिकाणी. आणि बघा डिपॉझिट जेव्हा करतो ना आपण, तेव्हा अशा प्रकारची कोणतीही कंडिशन तिथे ऍप्लिकेबल नसते. म्हणजे कसं, की जर तुझी विड्रॉची म्हणजे अमाऊंट आपण विड्रॉ करत होतो ना, ऑब्व्हियसली मग कंडिशनची गरज पडणार. पण डिपॉझिटमध्ये कसं आहे, की जर तुझा बॅलन्स 0 जरी असेल किंवा XYZ अमाऊंट जरी असेल तुझ्या अकाउंटमध्ये, तरी तुझे पैसे डिपॉझिट होतात. मग सेम इथं कोणत्याही प्रकारची कंडिशन येणार नाही. फक्त इथं मायनस होता ना, विड्रॉ करत होतो, आता प्लस होणार. ओके. मग काय होणार, की बॅलन्स प्लस इक्वल टू डिपॉझिट. म्हणजे बॅलन्स मध्ये काय होणार, डिपॉझिट आपले ऍड होतील. आता याचा मिनिंग कसा आहे, की जसं आपण हे केलं ना सेम त्या पद्धतीचं येते. मग देन जसे बघा इथं काय होतं, द मनी इज सक्सेसफुली विथड्रॉ फ्रॉम अकाउंट अँड युअर करंट बॅलन्स इज बॅलन्स. मग ह्या 2 लाईन आपण ऍज इट इज घेऊ शकतो. पण आपल्या मनाने
आता बघा एरर आलाय बिकॉज आपण लाईन्सची जी पोझिशन ती बरोबर नाही ठेवली, तर मी याला इकडे घेणार, याला पण मी असं इथे घेणार. द मनी इज सक्सेसफुली, इथे काय म्हणणार आपण, डिपॉझिटेड. डिपॉझिटेड फ्रॉम नाही, इन. ओके, इन टू द अकाउंट, इन टू द अकाउंट. द मनी इज सक्सेसफुली डिपॉझिटेड इन टू द अकाउंट. इन युअर अकाउंट असं काहीतरी म्हणू शकतो. ओके, इन द अकाउंट असं म्हणू. युअर करंट बॅलन्स इज, म्हणजे जे काही बॅलन्स असेल ऍड झाल्यानंतर ते तुम्हाला परत इथं दिसायला भेटेल. आता लास्ट वाली सगळ्यात सिंपल कंडिशन आहे, इलिफ, सॉरी सेकंड लास्ट. मग त्यामध्ये आहे जर का चॉईस आपण टाकली थर्ड, 3 नंबरला काय ऑब्विसली आपल्याला काय करायचं, बॅलन्स चेक करायचं आहे. मग ही जी लाईन आहे ना, ही सेम टू सेम इथे टाकून द्यायची. समजलं? काही वेगळं नाहीये, काही अवघड नाहीये बघा ना. इथं अशा पद्धतीने याला बरोबर फॉर्मॅट करतो. समजलं? 3 नंबर. आता लास्टची उरली, जर का 1 2 3च्या व्यतिरिक्त दुसरी टाकली तर ती ऑब्विसली जाईल एल्सला. एल्स, आणि एल्सला म्हणणार की इनव्हॅलिड चॉईस. आता बघा इनव्हॅलिड 2 आहे, कन्फ्यूज नका होऊ. शेवटला 2 एल्स सोबत आलेत बघा, कन्फ्यूज नको. याच्यामध्ये काय की हा जो इल्स आहे तो कोणता इल्स आहे, तो आपले हे चॉईस वाले इल्स आहे. ओके, चॉईसचा इफ सुरू होता तसा वाला लास्टला आपण इल्स टाकलाय. आणि हा जो इल्स आहे तो कोणता आहे, तो आहे आपला पिन वाला. जर का पिन रॉंग आणि करेक्ट वगैरे टाकलं तर त्याच्यानुसार तो बिहेवियर करेल. समजलं? एक छोटा आपण, ओके, जर का ज्याला पण हा प्रोग्राम हवा असेल तर त्यांनी असं इथून फोटो वगैरे तुम्ही काढू शकतात. नाहीतर काय की तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये हे कोड्स वगैरे सगळे प्रोव्हाइड करूनच देईल त्या PDF फॉर्मॅटमध्ये. तुम्ही हे समजून घ्या. ओके, मी तुम्हाला कोड नाही प्रोव्हाइड करणार. तुम्ही काय करा की स्वतः समजून याला राईट करण्याचा प्रयत्न करा. ज्याच्याकडे लॅपटॉप वगैरे नाही त्यांनी ते नोटबुकवर लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, मग ठीक आहे. आता बघा, आता रन करतो प्रोग्राम आपला या ठिकाणी झालेला आहे, ATMचा प्रोग्राम. तर आता मी काय करतो, रन करतो. रनवर क्लिक करणार. इथे मी आता बघा पिन एंटर करेल, मी रॉंग पिन टाकतो. पिन माझ्याकडे किती आहे, 1 2 3 4 आहे. मी काहीतरी रॅन्डम नंबर टाकलाय, एंटर दिलं तर इनव्हॅलिड पिन बोलला, राईट. परत मी याला रन करतो. आता मी 1 2 3 4 टाकतो. आता मला बघा ऑप्शन्स भेटले. मी टाकतो, मला करायचं 2 नंबरचा ऑप्शन. 2 नंबरला काय, डिपॉझिट, एंटर. तर आता बघा एंटर अमाऊंट टू डिपॉझिट विचारलंय. मी टाकतो 4000 रुपीज, एंटर. बघा, द मनी सक्सेसफुली डिपॉझिटेड इन टू अकाउंट अँड द युअर करंट बॅलन्स इज 54,500. रिअलमध्ये असायला पाहिजे होते थोडा. ओके, तर 54,000 आपला बॅलन्स किती होता आधी बघा, 50,500, 50,500. ओके, 50,500 आपण आपल्या भाषेत. मग 4,000 मी काय केलं की अजून डिपॉझिट केले. मग काय झालं की 50,000 मध्ये 4,000 ऍड झाले आणि वरचे 500. समजलं? जर तुम्हाला ते रुपीजचं आयकन आहे बघा, ते जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही आता इथं कीबोर्डमध्ये तर आपण मेनली टाईप नाही करू शकत त्याला. लॅपटॉप्समध्ये खूप ठिकाणी तुम्हाला रुपीजचं आयकन नाही बघायला भेटत. मग तुम्ही काय करू शकतात की तुम्ही इथे गुगलवरून ते कॉपी पेस्ट करू शकतात. गुगलला गेलो मी. ओके, इथं मी टाकणार RS साईन. ओके, RS साईन म्हणजे रुपीजचं साईन. इथं ते बघायला भेटलंय आणि इथं कुठेतरी भेटलं बघा, हे भेटलं. सिम्पल याला सिलेक्ट करणार, कॉपी करणार, याला क्लोज करतो आणि कुठं दाखवायचं आहे ते बॅलन्सच्या इथं. तर इथं मी याला पेस्ट करतो. सेम मी इथं याला पेस्ट करतो. अजून कुठे दाखवायचं आपल्याला, इथं याला पेस्ट करतो. ओके, रुपीज द बॅलन्स इज. आता मी परत रन करेल. 1 2 3 4. आता मला विथड्रॉ करायचं आहे तर मी 1 नंबरला एंटर करेल. मी 2,500 विथड्रॉ करेल. तर बघा रुपीजचं साईन आलं. म्हणजे काय आलं की 50,000 मधून 2,000 वजा केले, 2,500 वरचे. ओके, मग 48,000 माझे रिमेनिंग अमाऊंट मला बघायला भेटली. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकतात की एक मल्टिपल इफ इल्स लॅडर स्टेटमेंटचे प्रोग्राम्स तुम्ही परफॉर्म करू शकतात. ओके, आता जर का तुम्हाला एक्स्ट्रा प्रोग्राम्स हवे तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. तुम्हाला एक PDF बघायला भेटेल गुगल ड्राईव्हवरून. ते PDF डाउनलोड करा, त्याची प्रॅक्टिस करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशा पद्धतीने आवडली आणि तुम्हाला कशा प्रकारचे अजून व्हिडिओ पाहिजे पायथनच्या मास्टर सिरीजमध्ये. ओके, आणि तुमची एक कमेंट खूपच महत्त्वाची भावना, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करत जा. ओके, कशा पद्धतीने तुम्हाला हे लेक्चर आवडलं, अजून काही इम्प्रुव्हमेंट आपल्याला करायला हवी का नाही. ओके, तसंच त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक फीडबॅक सांगा आपल्या या लेक्चर्सचा. आणि ज्याला पण ऑफलाईन ट्रेनिंग हवी असेल, जो पण नाशिकमध्ये राहत असेल, ज्याला पण ऑफलाईन किंवा ऑनलाईन ट्रेनिंग. ओके, आता मी युट्यूबला तर मी तुम्हाला शिकवतो, पण काय आहे की युट्यूबला आपण लिमिटेड व्हिडिओज बनवतो खूप शकतो, पण गोष्ट काय ना की एक लाईव्ह कन्व्हर्सेशन आपल्या या ठिकाणी होत नाही. मग जर का तुम्हाला हवं असेल लाईव्ह कन्व्हर्सेशन तर तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊ शकतात. आपल्या इन्स्टिट्यूटचा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल. नाशिकमध्ये कॉलेज
रोड ठिकाणी येवलेकर माळामध्ये आपलं एक इन्स्टिट्यूट आहे. त्या ठिकाणी तुम्ही या आणि तुम्हाला जो ऑफलाईन ट्रेनिंग, ऑनलाईन ट्रेनिंग, रेकॉर्डेड लेक्चर्स, ओके, लाईव्ह ट्रेनिंग हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये नक्की एकदा कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण सगळी डिटेल्स तुम्हाला बघायला भेटून जाईल. ओके, तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या एका धमाकेदार कंडिशन्स रिलेटेड. अजून काही तुम्हाला एफिल्सवर हवे आहेत का ते पण मला सांगा, नाहीतर मग आपण कसं की नेक्स्ट टॉपिककडे आपण वळू शकतो. मी प्रयत्न करेल अजून एफिल्समध्ये कोणत्या पद्धतीने काही आणू आपण एखादा प्रोग्राम नवीन क्रिएट करू शकतो का, मग ते पण नक्की क्रिएट कराल आपण. ओके, तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.